नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या पोलीस पाटील भरती सुरू आहे आणि त्याचबरोबर कोतवाल पदाची सुद्धा जाहिरात एक 8-10 दिवसानंतर तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळं पोलीस पाटील आणि कोतवाल याचा अभ्यासक्रम जेमतेम सेम आहे. म्हणून आपण दोन्हींची जी काही आता व्हिडिओ चालू करणार आहे, ते कोतवाल आणि पोलीस पाटील या 2 पदासाठी असणार आहे. आपले पोलीस पाटील पदासाठी चालू घडामोडीची सीरीज चालू आहे. परंतु आजपासून आपण काय करणार आहे, की कोतवाल आणि पोलीस पाटील दोन्ही पेपर डोळ्यासमोर ठेवून आपण जे काही इथून पुढे तुम्हाला व्हिडिओ देणार आहे किंवा पी-डी-एफ प्रोव्हाईड करणार आहे, त्याच्यामध्ये या दोन्ही पदांचा समावेश असणार आहे. त्यामध्ये आज आपल्याला चालू घडामोडीचे 20 प्रश्न बघायचे आहेत. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. लक्षात ठेवा, जे कोणी विद्यार्थी पोलीस पाटील पदाची तयारी करत असतील किंवा कोतवाल पदाची तयारी करत असतील, तर किमान जानेवारी महिन्यापासूनच्या तुम्हाला चालू घडामोडी माहीत असणं आवश्यक आहे. आणि याच्यावरती कशा पद्धतीने अभ्यास करायचा, कोणत्या चालू घडामोडी वाचायच्या वगैरे हे सगळं मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. परंतु मी जे व्हिडिओ देणार आहे त्याच्यामधले जे प्रश्न आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. तेवढे केले तरी तुम्हाला सफिशियंट आहे. एवढं डीपमध्ये जाऊन किंवा खोलवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार नाहीत. ढोबळ मनाने काही प्रश्न असतील ते तुम्हाला विचारले जातील आणि पोलीस पाटील भरतीमध्ये आणि कोतवाल भरतीमध्ये याचं प्रमाण जे आहे ते खूपच कमी असणार आहे. इतरत्र राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत, गणित बुद्धिमत्ता आहे, मराठी आहे किंवा चालू घडामोडी आहे, त्याच्या सॉरी जी आहे, तर याच्यावरती तुम्हाला चांगल्या पद्धतीने फोकस करायचं आहे. चालू घडामोडीवरती एवढं जास्त लक्ष केंद्रित नाही केलं तरी चालेल, परंतु जे 1-2 मार्क असतात ते आपल्यासाठी महत्त्वाचे असतात आणि ते मार्क्स घेण्यासाठी तुम्हाला मी देईन तेवढेच व्हिडिओ बघायचे आहेत. जास्त डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही. तर चला, आपण पहिला प्रश्न बघूया. नुकतेच नवीन खंडपीठ म्हणून स्थापन झालेले लडाख खंडपीठ हे जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे कितवे खंडपीठ आहे? खरं तर स्थापन म्हणजे आता त्याला मंजुरी मिळालेली आहे. तर बघा हे कितवे खंडपीठ असणार आहे? पहिले, दुसरे, तिसरे, चौथे. तर याचं उत्तर जे आहे ते तिसरे खंडपीठ असणार आहे. म्हणजे लडाख हे जम्मू काश्मीरचं आता तिसरं खंडपीठ असणार आहे, जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचं. त्यानंतर बघा, भारताचे लष्कर प्रमुख धीरज सेठ यांना कोणत्या देशाने मानद जनरल हा सर्वोच्च किताब दिला? उत्तर आहे भूतान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश. तर याचं उत्तर आहे नेपाळ. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून बघत आहे ते सांगायला विसरू नका. आपल्याला निश्चितपणे कळेल, की आपले व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यामधून विद्यार्थी पाहत आहेत. त्याचबरोबर जे कमेंट बॉक्सवर हाईपचं बटन आहे, त्या हाईपचं बटन दाबायला विसरू नका. रोज नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला हवी असतील, तर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि एक या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुढचा प्रश्न आहे, 8वा वेतन आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र, आसाम, केरळ, गुजरात. तर याचं उत्तर आहे आसाम. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज जलाशय असे ठेवण्यात आले आहे? राधानगरी धरण, उजनी धरण, कोयना धरण, जायकवाडी धरण. तर याचं उत्तर आहे कोयना धरण. परंतु तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, की कोयना धरणाला अगोदर कोणत्या नावाने ओळखलं जात होतं, की ज्याचं नामकरण आता छत्रपती शिवाजी महाराज जलाशय असं केलेलं आहे. बऱ्याच परीक्षांमध्ये याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळं पूर्वी या जलाशयाचं नाव काय होतं हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर बघा, 5वा प्रश्न आहे, नितीन नवीन किंवा नवीन हे भारतीय जनता पक्षाचे कितवे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत? 14वे, 15वे, 16वे, 17वे. तर याचं उत्तर आहे 16वे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांचं नाव आहे नितीन नवीन. प्रश्न क्रमांक 6. अटल पेन्शन योजना कोणत्या वयोगटातील व्यक्तींसाठी आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, अटल पेन्शन योजनेचा जो कालावधी आहे तो 2030-31 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळं हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. 18 ते 35, 18 ते 40, 21 ते 40, 21 ते 45. तर याचं उत्तर आहे 18 ते 40 वर्ष. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर आहे, बघा पर्याय आहेत, पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, वर्षा गायकवाड. तर याचं उत्तर आहे सुनेत्रा पवार. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं की जानेवारीपासून ते आता ऑगस्टपर्यंतच्या चालू घडामोडी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, की माझ्या चॅनलवरती जेवढे चालू घडामोडीचे व्हिडिओ आहेत, ते तुम्हाला बघायचे आहेत. आपण हिंगोली, त्यानंतर बीड, त्यानंतर जालना पोलीस पाटील पदाची जी भरती झाली, त्याच्यासाठी जे काही चालू घडामोडीचे व्हिडिओ घेतलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत.
परत आपण आता हे जे काही 4 जिल्ह्यांचे पोलीस पाटील पद रायगड असेल, रत्नागिरी असेल, लातूर, छत्रपती संभाजीनगर असेल, याच्यासाठी जे आपण व्हिडिओ चालू केलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला बघायचे आहेत. आणि आता हे सुद्धा कोतवाल आणि पोलीस पाटील पदासाठी जे व्हिडिओ सुरू केलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला बघायचे आहेत. आता याचे जे पी आहेत, ते ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन झालेले आहेत, जो की आपला प्रायव्हेट ग्रुप आहे, ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच घेतलेली आहे, त्यांच्यासाठी आहे. तर त्यांना तिथे या पी प्रोव्हाईड केल्या जातील. आज सर्व विद्यार्थ्यांना त्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मणिपूर राज्यातील राष्ट्रपती राजवट कोणत्या दिवशी संपुष्टात आणली? 4 फेब्रुवारी 2026, 5 फेब्रुवारी 2026, 10 फेब्रुवारी 2026, 15 फेब्रुवारी 2026. याचे उत्तर आहे 4 फेब्रुवारी 2026. प्रश्न क्रमांक 9. भारतात एकूण किती राज्यांमध्ये महिला उपमुख्यमंत्री आहेत? 2, 3, 4, 5. तर याचं उत्तर आहे 4 राज्यांमध्ये सध्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. त्यात आपलं महाराष्ट्र सुद्धा आहे. प्रश्न क्रमांक 10. अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026 मध्ये विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार कोण होता? वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे, उदय सहारण, सचिन धस. तर याचं उत्तर आहे आयुष म्हात्रे. 100% विमा संरक्षण मिळवणारा अलवर जिल्हा भारतातील कोणत्या राज्यात आहे? हरियाणा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश. तर याचं उत्तर आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 12. संपूर्ण भारतात राहण्यायोग्य अव्वल ठरलेले शहर कोणते? म्हणजे 2026 नुसार मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद. तर याचं उत्तर आहे पुणे. हे शहर आपल्या महाराष्ट्रात असल्यामुळं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी सुमित्राताई झालेला आहे, तर इथं काय पाहिजे? सुनेत्रा असं पाहिजे, लक्षात ठेवा. बघा तुम्हाला दाखवतो. प्रश्न क्रमांक इथं तुम्हाला सुनेत्राताई अशा पद्धतीने काय करायचं आहे? दुरुस्त करायचं आहे. सुनेत्राताई पवार या देशातील कितव्या महिला उपमुख्यमंत्री आहेत? आता मगाशी बघितलं आपण की महाराष्ट्राच्या त्या पहिला महिला उपमुख्यमंत्री आहेत. पण देशामध्ये एकूणातल्या कितव्या महिला उपमुख्यमंत्री आहेत? तर 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या. तर उत्तर आहे 8व्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 14. जागतिक शिक्षक पुरस्कार 2026 खालीलपैकी कोणाला प्राप्त झाला? रणजित सिंह डिसले, रुबल नागी, आनंद कुमार, अरविंद गुप्ता. तर याचं उत्तर आहे रुबल नागी. प्रश्न क्रमांक 15. पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले? महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू. तर याचे उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 16. चौथे विश्व मराठी संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले? लक्षात ठेवा, इथं चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन नाही किंवा नाट्य संमेलन नाही, तर इथं काय वाक्य आहे? चौथे विश्व मराठी संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले? पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर. तर उत्तर आहे नाशिक. स्वतंत्र नागरी धोरण मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र, गुजरात, केरळ, ओडिशा. तर याचं उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 18. भारतातील पहिला म्युझिकल रोड खालीलपैकी कोणत्या ठिकाणांच्या दरम्यान आहे? दादर ते माहीम, नरिमन पॉइंट ते वरळी, वांद्रे ते अंधेरी, मुंबई ते ठाणे. तर याचं उत्तर आहे नरिमन पॉइंट ते वरळी. अंगणवाडी सेविकांसाठी एआय आधारित शिक्षण टूल कोणत्या सरकारने तयार केले? गुजरात सरकार, कर्नाटक सरकार, महाराष्ट्र सरकार, केरळ सरकार. तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र सरकार. आणि 20वा प्रश्न आहे, नीती आयोगाच्या सीईओ पदावर खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला या लाईक करा. तेवढीच तुमच्याकडून मदत अपेक्षित आहे. तर 20व्या प्रश्नाचं उत्तर बघा. निधी तिवारी, निधी छिब्बर, सुनीता शर्मा, राधिका झा. याचं उत्तर आहे निधी छिब्बर. तर अशा पद्धतीने मित्रांनो, येणारी जी काही कोतवाल पदाची परीक्षा आहे, त्याचबरोबर सध्या पोलीस पाटील भरती सुरू आहे. अजून काही जिल्ह्यांची पोलीस पाटील भरती बाकी आहे. तर पोलीस पाटील आणि कोतवाल दोन्हींची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. असेच व्हिडिओ तुम्हाला तुमचा पेपर होईपर्यंत येणार आहेत. त्यामुळे निश्चिंत राहायचं आहे. चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये टेन्शन घ्यायचं नाही. धन्यवाद.